मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे असे रोहित मोरे यांनी सांगितले। माढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी ही लोकसभेची निवडणूक लढवित आहे। या निवडणुकीत मी पाणी, रस्ता, युवा रोजगार, उद्योगधंदे या विषयावर मतदारसंघात मुद्दे उपस्थित करणार आहे। मला विश्वास आहे की माढ्यातील मतदारसंघातील मतदार मला भरघोस मताने निवडून देतील आणि माढा मतदारसंघ व देशाच्या विकासात माझे योगदान लाभेल असे माढा लोकसभा 2019च्या मतदारसंघातील उमेदवार रोहित रामकृष्ण मोरे यांनी सांगितले। ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या काळातील भाजपा पक्ष पुरस्कृत सरकारची खूप काही धोरणे अपयशी ठरलेले आहेत। नोटाबंदी, बँकेचे कर्ज प्रणाली, जीएसटीची अंमलबजावणी, रोजगार असे माढ्याचे उमेदवार रोहित मोरे यांनी सांगितले। सध्या देशामध्ये इतकं भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्या देशामध्ये प्रजा आणि सैन्य दल सुरक्षित नसतं त्या ठिकाणचा राज्य असू दे किंवा पंतप्रधान असू दे, त्याला त्या ठिकाणी पदावर बसण्याचा नैतिकचा कुठलाही अधिकार नाहीये। देशाची अक्षरशः नरेंद्र मोदी साहेबांनी वाट लावलेली आहे। जेवढं शक्य आहे तेवढं गंभीर चुका करण्यात त्यांनी देश एका महासत्तेला वाटचाल करत होता। आशिया खंडाने जगात चीनला टक्कर देऊन आपण दुसऱ्या क्रमांकाला जायच्या दिशेला होतो। याने वाटेल तेवढ्या नको तेवढ्या आचार सक्तीचे पुढचाट प्रयोग करून नोटबंदी, जीएसटी नको ते प्रकार करून ठेवले आणि सरंजामशाहीचा प्रकार जो सुरू केलेला आहे तो फार घातक आहे देशाला। भले राज ठाकरे साहेबांचा मी पक्षाचा नाहीये, पण त्यांनी ते धडच केलं बोलायचं। एक आमदार नाही, एक नगरसेवक नाहीये, पण लोकशाहीचा संपूर्णपणे सन्मान करून राज ठाकरे साहेब जे बोलले त्याच्यावरती सगळ्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। त्याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जो दहशतीचा हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर मला साधी गोष्ट सांगा, एखाद्यावरती जर अटक वॉरंट निघालं किंवा एखाद्याला अटक होणार असे एवढं समजलं तरी ते पसार होतात, पळून जातात। आणि एवढा मोठा देशावरती हल्ला झाल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्या दिवशी धुळेला येऊन प्रचार सभा घेतात आणि दिवाळीच्या दिवशी मिठाई खायला सैन्यासोबत जातात। हा देशामध्ये फार मोठा चुकीचा चाललाय देश आपला, फार मोठा विषय हा, त्याच्याबद्दल कुणीही लक्ष देत नाहीये। 27 फेब्रुवारी रोजी माढेश्वर देवीचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली। मतदाराच्या आग्रहापोटी मी माढा लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे असे अपक्ष उमेदवार रोहित मोरे यांनी सांगितले। तरुणांनी या निवडणुकीत प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षरित्या प्रचारात सामील व्हावे असेही त्यांनी सांगितले।